तर रामराम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना पहिल्या सुरू दर्शन घेऊन ओम नमः शिवाय श्री शिव. तर सर्वांचं या ठिकाणी आत्ताच आम्ही भोलीशंकर या ठिकाणी निलकंठेश्वर निलंगा मंदिर या ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी आलो. मी आणि आमचे शुभम दादा तुम्ही बघू शकता. सुंदर असं दर्शन घेतलो निलंग्यामध्ये येऊन. म्हणलं एकदा निलकंठेश्वराचं दर्शन तर घेऊ म्हणून आलो पाहण्यासाठी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुंदर अशी भगवान विष्णूची या ठिकाणी मूर्ती आहे. या ठिकाणी यांचं दर्शन आम्ही घेतलो. इथून अतिशय प्राचीन काळामधलं अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी कोरीव काम केलेलं हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. तर याचा कदाचित जर कोणाला प्रश्न आला भरतीमध्ये, लातूर जिल्ह्यातील सर्वात जुने निलकंठेश्वराचे मंदिर कोणते आहे, तर त्याचं नक्कीच उत्तर हे निलंगा असेल. कारण निलंग्यातीलच सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे. भगवान विष्णू तुम्ही पाहू शकता. यांचंही दर्शन या ठिकाणी तुम्ही घ्या, मी बी घेतलो. तर अशा पद्धतीनं सर्व देवी देवतांत अतिशय छान, अतिशय प्राचीन काळातलं म्हणल्यासारखं पूर्ण कोरीव काम, एक अखंड असा धोंडा असलेलं हे काम तुम्ही पाहू शकता. जी भूतना भविष्यानं आता शक्य आहे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचं या ठिकाणी निलकंठेश्वर या ठिकाणी आम्ही आलो. सुंदर असं दर्शन आमचं झालं आहे. अतिशय प्राचीन असणारं हे मंदिर सुंदर आणि शांत वातावरणात अतिशय गावच्या भरमदात खाली या ठिकाणी हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. बाहेर आल्यानंतर छान असं सभागृह येत आहे. पाहा मित्रांनो, तर नक्कीच या ठिकाणी कोण जर निलंग्याला आलो तर या ठिकाणी येऊन सुंदर असं दर्शन शिवशंकर महादेव भगवान यांचं तुम्ही घ्यावं एवढीच इच्छा करतो मित्रांनो. चला सर्वांना पुन्हा एकदा बम बम भोले आणि हर हर महादेव. छोटासा ब्लॉग आपला निलंग्याचा कसा वाटला निलकंठेश्वराच्या चरणी सांगा. राम राम.